रत्नागिरी जिल्ह्यामधल्या एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे। इटलीमधून बॅन केलेली लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी हिचा प्लांट लोटे एमआयडीसी मध्ये सुरू झाल्याचं समोर आले आणि अनेक वाद होत आहेत। या कंपनीमधून प्रक्रिया केलेलं पाणी हे टँकरच्या माध्यमातून सीईपीटी मध्ये घेऊन जाताना स्थानिकांनी पकडले। ग्रामस्थांनी हा टँकर पकडला। हा टँकर गेटच्या बाहेर थांबवल्यामुळे स्थानिकांचा संशय बळावला। गेले 2 महिने धरणे आंदोलन सुरू असताना देखील लोकांच्या जीवाशी कंपनीकडून खेळ सुरू असल्याचा आरोप आहे। दरम्यान लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या गेटवरती स्थानिक आणि कंपनीच्या प्रशासनामध्ये बाचाबाची झाली। या प्रकरणामध्ये बोलायला कंपनीने नकार दिलेला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रशासन कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी विचारला आहे। तुमचा कसा विचार ठेवायचा आणि पंकजा मुंडे झाले एवढं जर पिपास तयार झालं तर हे पाणी पिपाचंच असू शकतं असं आमचं ठाम बरोबर। हे पिपास लोकांना मारण्यासाठी कोळी समाज मच्छीमार बागायतदार यांची पूर्ण करून वाटलं आणि ते जर आम्ही मच्छी जर पाणी जर पियालो हे जे 5 टँकर गेले याला जबाबदार कोण आणि मागच्या वेळी कॅन्सरचा जबाबदार कोण तर हे सगळे सीईटी आणि आणणारे कोकणातले मंत्री आणि आमदार असं आमचं जनतेचं मत आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।